चला आजची रेसिपी ना भरून गिलक्याची भाजी करायची मस्त झणझणीत। चला तर मी सुनीता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा इथे मी आता आहे ना 1/2 किलो गिलके घेतलेले आणि आपल्याला आता भरून गिलक्याची भाजी बनवायची। त्यासाठी ना मी आता गिलके बघा अशा पद्धतीचे कट करून घेते। सर्व गिलके बघू शकता तुम्ही, सर्व गिलके असेच कट करून घ्यायचे आणि आपले गिलके कट झाल्यानंतर आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। तर 2 पाण्याने मी इथे गिलके स्वच्छ धुवून घेतलेले आणि आपल्याला आहे ना जरा वेळ गिलके ते पाण्यातच ठेवायचे म्हणजे काळे पडणार नाही। तर त्याच्यानंतर आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची बघा। तर मी इथे आता कच्चं खोबरं घेतलेले। तर कच्चं खोबरं आहे ना आपल्याला म्हणजे भाजीला खूप छान तरंग पण येते। कधी कधी मी म्हणजे असं कच्चं खोबरं टाकत असते भाजींना। तर अद्रक, लसूण, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व आहे ना वाटण बारीक करून घ्यायचे। तर बघा इथे लगेच मी आता 1 वाटी शेंगदाणे घेतलेले, भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। चवीनुसार मीठ ॲड केलेले, काळा मसाला टाकलेला आहे 1 चमचा, अर्धा चमचा लाल तिखट टाकलेली, थोडीशी हळद टाकलेली आणि चवीनुसार मीठ टाकून मी ॲड करून घेतले म्हणजे मिक्स करून घेतलेले। तर बघा तेल पण टाकून असं छान एक प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने गिलके भरून घ्यायचे। एक एक करून सर्व गिलके अशा पद्धतीने भरून घ्यायचे बघा। तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ही गिलक्याची रेसिपी ट्राय करा। तुम्हाला पण नक्कीच आवडेल। कोणी पाहुणे आले तर तोंडी लावायला आपण डाळ भात सोबत पण अशी पद्धतीची भाजी आपण करू शकतो। तर बघा माझे इथे सर्व गिलके भरून झालेले आणि अजिबात काळे पडलेले नाही गिलके, पाण्यात होते म्हणून। तर आता आपल्याला इथे मी आता 2 पळ्या तेल टाकलेले आणि अर्धा चमचा आहे ना जिरं टाकून घ्यायचे। जिरं छान तडतडलं की लगेच आपल्याला जे आपण खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते वाटण छान मस्त गोल्डन रंग येईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचे। आणि आपण जो गिलके भरले होते, जो आपला मसाला उरलेला होता वाटणचा आपल्या शेंगदाण्याचा, तर तो पण आपल्याला ह्या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। म्हणजे याच्याने काय होईल, वरून कच्चा टाकायचा आहे नाही, भाजीला छान तरंग येईल मस्त आपली। आणि तसे पण आहे ना माझे दोघंही मसाले ना नवीन आहे, तर भाजीला अगदी खूपच छान अशी तरंग येते। म्हणजे आता मी तेलाचं प्रमाण तर इथं नेमकंच टाकलेलं आहे, जास्त वगैरे तेल काहीच टाकलेलं नाही। तुम्हाला वाटेल तेल जास्त टाकलेले, तर तसं काही नाही, मी नेमकंच तेल टाकलेले आहे। तर बघा तर अशा पद्धतीने आता आपला मसाला छान परतून झालेला आहे आणि आपल्याला सर्व गिलके असे सोडून घ्यायचे आणि छान मस्त परतून घ्यायचे। आपल्याला आहे ना गरम पाणी टाकायचे, मस्त गरम पाणी टाकले का आपला जो जी तरंग जो रस्सा जो कट असतो ना तो छान असं उठून येतो वरती। तर हे बघा अशा पद्धतीने मी गरम पाणी टाकून घेतलेले, मला जेवढी भाजी हवी होती तेवढीच मी पाणी ॲड केलेले आहे। तर तुम्ही याच्यात कमी जास्त रस्सा पण करू शकता। तर बघा माझी अशा पद्धतीची गिलक्याची भाजी खूप छान आलेली आहे आणि खायला पण दिसायला जितकी सुंदर दिसते ना खायला पण तशीच सुंदर लागते। तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि सुनीता लाईफस्टाईल ह्या चॅनलला नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर जेणेकरून तुम्हाला सर्वच व्हिडिओ येणारे दिसतील आणि आपले आध्यात्मिक व्हिडिओ पण मी या चॅनलवर अपलोड करत असते, ते पण तुम्हाला बघायला भेटतील। चला तर बघा आपली भाजी अगदी छान चमचमीत झणझणीत झालेली। तर बाय बाय।